माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आरपीआय घटक पक्षाचे आणि महायुतीचे आपले उमेदवार आदरणीय प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या सभेला इथे उपस्थित मिक्सरवाला काही कमी जास्त कोण करत हे बघा माझा आवाज कमी जास्त माझी काहीच गरज नाही पण अगोदर सायलेन्सर फटलेले कुठं कमी करायचा कुठं जास्त करायचा तुझ्यापेक्षा मला माहिती आपले उमेदवार व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दादा माननीय भास्कररावजी शिंदे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रविराज बडे, माननीय विजयभाऊ लगड, माननीय ज्ञानेश्वररावजी होरमळे, माननीय शिवाजीरावजी बडे, माननीय श्रीहरीजी बडे, माननीय श्रीधरजी बडे, माननीय दामोदररावजी बडे, भागवतरावजी दराडे, राज बडे, भास्कररावजी बडे, रमेश बडे, माननीय नय्यूम खान, विष्णू बडे, योगीराज खाडे, महेश मुंडे, व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि आज धैपळ येथील देवी धैपळ येथील या प्रचार सभेला लांबून ऐकत असलेल्या माझ्या माता भगिनी, सभेला या ठिकाणी उपस्थित वडीलधारी मंडळी, उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, 7 वर्षानंतर देवी धैपळच्या खंडोबा रायाचं या ठिकाणी आज दर्शन घडलं आहे. मला आठवतं 2017ला मी खंडोबा रायाच्या आपल्या दर्शनासाठी आलो होतो. त्याच्यानंतर 7 वर्षांनी खंडोबा रायाने या ठिकाणी बोलवलं, खंडोबा रायाचं दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला आणि आज मी प्रकाशदादांसाठी तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद मागायला आलो. माझ्या या सभेतल्या एका तरुण भावाने मला सूचना केली की भाषणाच्या सुरुवातीला मी येळकोट करावा. त्यामुळे मी येळकोटच्या घोषणा देतो, पण 23 तारखेला आपल्याला सुद्धा येळकोट म्हणून दादांचा विजय करायचा हे आपण पण मला शब्द द्या. म्हणून येळकोट येळकोट. मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा तुमचा आवाज गेला नाही. येळकोट येळकोट. थोड्या वेळ दम खाय.
खरं तर ही विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या 17, परवा 18, परवा दिवशी 5 वाजता प्रचार बंद होणार. महायुती म्हणून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना मित्र पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी एकीकडे विधानसभेची निवडणूक लढत आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. तिथेही अनेक पक्ष आहेत, ते एकत्र येऊन लढतायत. पण आज आपल्या सर्वांच्यासाठी ही विधानसभेची निवडणूक का महत्वाची आहे हे सुरुवातीला समजून सांग. हे महायुतीचं सरकार, माझ्या लाडक्या बहिणीने येऊन माझं ऑप्शन केलं, भाऊ म्हणून केलं एकीकडं, आणि दुसरीकडं महायुतीने लाडकी बहीण योजना आणली म्हणून सुद्धा या ठिकाणी त्यांनी माझं ऑप्शन केलं. मला दोन युतीचा आणि आघाडीचा फरक पहिल्यांदा समजून झाला. एकीकडे महायुतीनं अशी महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना या सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी मांडला अर्थसंकल्प. आणि त्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस लाडकी बहिणीची योजना जाहीर केली, महिन्याला 1500 रुपये द्यायचं अर्थसंकल्पात जाहीर केलं, त्यावेळेस या आघाडीचे नेते एवढे तुटून पडले की म्हणजे अशी लाडकी बहिणीची योजना होऊ शकत नाही. ही संबंध महाराष्ट्रातल्या बहिणींची फसवणूक आहे. हे महायुतीचं सरकार फसवा. सरकारकडे एवढे पैसेच नाहीत. आपल्यालाही हे सगळं ऐकल्यावर वाटलं असेल त्या असल्या काही बी घोषणा करून हे युतीचं सरकार बी आपल्याला येड्यात काढते. या आघाडीचे नेते एवढे अंगावर आले की घोषणा झाल्यानंतर काही दिवसात, तुम्ही सुद्धा आठवा, तुम्ही काय आता बातम्या तुमच्यावर येत नाहीत असं काही नाही. प्रत्येकाच्या हातात जग आहे, पाण्याचा नाही, मोबाईल हे जग आहे. आता विश्व आहे तुमच्या हातात. 1500 रुपये ज्यावेळेस पहिला हप्ता महायुती सरकारनं आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा केला, त्यावेळेस यांची टीका करायची पद्धत बदलली. ते म्हणजे पैसे आले असते महिन्यापुरते दिलेत, लवकर काढून घ्या, यांचं काही खरं नाही. बरोबर आहे नाही? माझा एक शब्द जर खोटा असला, कुणीही उठून मला थांब म्हणू शकतो. आमच्या माय मावल्यांना बहिणीलाही वाटलं की मग ते खरं असेल, काढून घ्यावे, काढून घेतलं. पुन्हा यांनी टीका केली, आणि ही योजना कधीही बंद पडू शकते. या महाविकास आघाडीच्या नेत्याचं तोंड बंद करण्यासाठी आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर आम्ही एकदाच 3 महिने टाकले. 3 महिन्याचे पैसे टाकले. पुन्हा ह्यांचे थोडेसे तोंड बंद झाले. हे किती लबाड आहे बघा. एकीकडे लाडक्या बहीण योजनेवर टीका करायची, या योजनेचं खरं काय नाही म्हणायचं. 1 महिन्याचे पैसे टाकले तर लवकर काढून घ्या म्हणायचं. 3 महिन्याचे पैसे टाकले की गप राहायचं. आणि गुमान गुपचूप ही योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात जायचं. असल्या लबाड
म्हणजे काँग्रेस असो, तुतारी असो की मशाल असो, हे जर तोंड घेऊन योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेलेले, इलेक्शन कमिशनकडे गेलेले मत मागायला येत असतील, तुम्हाला सुद्धा आपल्या बहिणीची थोडीशी कीव येत असेल, ते मत मागायला यायला तर माझ्यासारख्यानी म्हणलं असतं की जरा पायातलं काढावं आणि ह्यांना दाखवावं. मला आठवतं आता त्यांचा जाहीरनामा आला महाविकास आघाडीचा. जाहीरनाम्यात म्हणले ही लाडकी बहीण जी आणली, युतीनं 1500 दिले, आम्ही महालक्ष्मी योजना आणून 3000 देतो. मग आम्ही तर अगोदर दिले, त्यावेळेस तुमच्या पोटात दुखू लागलं, मग तुम्ही महालक्ष्मीतून 3000 देणार कशी? मी माहिती घेतली की ह्यांनी उगाच अशा पद्धतीने बोलले असतील, नेमकं महागाई जावं. माझा स्वभाव थोडा चिकित्सक, मी म्हणलं याच्या अगोदर या महाविकास आघाडीने, काँग्रेसने इतर राज्यात असली घोषणा केली आहे का? राज्यात त्यांच्या काही सरकार अशी योजना आहे का? मी माहिती घेतली. पहिल्यांदा ही घोषणा महालक्ष्मी 3000ची त्यांनी हिमाचल प्रदेशच्या इलेक्शनमध्ये इलेक्शन जिंकायची म्हणून जाहीरनाम्यात म्हणले महालक्ष्मी योजना 3000 देणार. अनेक वर्ष झालं आता सरकार आहे तिथं ह्याचं, पण आमच्या तिथल्या बहिणींना 1 रुपया सुद्धा आजपर्यंत मिळाला नाही. हे जबाबदारीपूर्वक सांगतो. खोटं वाटत असेल, पुरावा हा सूर्यन हा जेंद्र तुमच्या मोबाईल आहे, बघा. एका राज्यात फसवलं नाही. पुन्हा कर्नाटकाची निवडणूक लागली, कर्नाटकात तेच केलं, तिथंही पैसे दिले नाहीत. निवडणुकीत वरतं खेळवलं, तिथं थांबले नाहीत. लोकसभेसोबत तेलंगणाची इलेक्शन झाली जवळ आपल्या, तिथं सुद्धा हीच योजना. आणि म्हटलं महाराष्ट्रात आली. मी एका आघाडीच्या नेत्याला म्हणलं हे कसं सर, म्हणजे काहीच नव्हतं आमच्याकडं, तिथलं कॉपी पेस्ट केलं, इकडे टाकलं. म्हणजे फसवेत का नाही? ज्या वेळेस आता लाडक्या बहीण योजनेवर त्यांना टीका करता येणार, मग आता टीका तर करायची महायुतीवर. म्हणजे लाडक्या बहिणीचं झालं ठीक आहे, आता आमच्या लाडक्या भावाचं काय? भावाला कधी लाडकं का ऐकलं असेल ना? मग भावांना 6000 रुपये 10000 रुपये स्टायपंड दिला, भाऊ लाडके झाले. आता त्याच्यावरही टीका करता येणार. म्हणजे आता शेतकऱ्यांना कधी लाडकं करणार? मी आपल्याला विचारतो, देशातलं हे पहिलं राज्य आहे. कृषी मंत्री म्हणून माझ्यावर जिम्मेदारी आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विनंती केली की अनेक वर्ष मी शेतकऱ्यांच्या लढाईत रस्त्यावर उतरून संघर्ष केलाय. शेतकऱ्यांची अवस्था मला माहिती आहे. मला जर कृषी मंत्री केला असेल तर ही पीक विम्याची जी योजना आहे, आता शेतकऱ्याच्या खिशातून त्याचा प्रीमियम भरायची गरज येऊ नये अशी योजना जाहीर करा. आणि देशातलं महाराष्ट्र पहिलं राज्य 1 रुपयात आपण पीक विम्याची योजना जाहीर केली. पहिल्या सोयाबीनला आपल्याला 1250 रुपये द्यावं लागायचे नाही खिशातून आपल्या, हो का नाही? कापसाला 1650 द्यावं लागायचे. ते हे 2 वर्ष तुम्ही उसवालेत मला माहिती नाही. आता हे आपल्या खिशातले वाचले का नाही? याला किती? रुपया. आता जे काही मिळते रुपयात मिळते. जंगली रंबीत सुद्धा एवढे मिळतात का बघा, किती हसलेत बघा दादा. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जंगली रंबी आहे याचा अर्थ मला कळतो. मग याच्यात शेतकऱ्याचं हित आम्ही बघितलं ना. इथं शेतकरी लाडका देवा नाही. अरे कापूस सोयाबीनच्या मागच्या वर्षी ज्यावेळेस भाव पडले, भावांतर योजना म्हणून 5000 कोटी रुपये या कापूस आणि उत्पादक, कापूस आणि सोयाबीन उत्पादक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 2 हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय केला.
ते पैसे आले. सप्टेंबर मध्ये सततचा पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, नुकसान किती झालं हा भाग वेगळा, त्याचे पैसे आले. त्याच्यानंतर केंद्राचे पीएम किसान सन्मान योजनेचे 6,000. कृषी मंत्री झाल्यानंतर म्हणलं पीएम किसान सन्मान जर केंद्र सरकार 6,000 देतंय तर राज्य सरकारने सुद्धा 6,000 द्यावे लागतील. नमो शेतकरी सन्मान योजना राज्यानं केली, केंद्राचे 6,000 राज्याचे 6,000 येतेत का नाही? लई मोठी रक्कम आहे असं माझं म्हणणं. पण गरीबातल्या गरीब शेतकऱ्याला ते आधार आहे का नाही? आता तर ही घोषणा केली आहे देशाच्या पंतप्रधानांनी, म्हणले आता ते 6,000 ते आम्ही 15,000 करणार. आतापर्यंत जे बोलू ते केलंय, तुमच्या खात्यावर जमा झालंय का नाही? आणि या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही जे काय बोललोय ते इमानदारीनं करून दाखविणार. म्हणजे केंद्राचे 15 आणि आपलं किती येणार? एवढ्यावर विरोधक थांबले नाहीत. मलाही माहिती अनेक वर्ष आपण मोर्चे काढले, बाकी सगळं ठीक आहे, आमच्या शेतकऱ्याला मोफत वीज पाहिजे, बरोबर आहे का नाही? मोफत वीज पाहिजे, बरोबर आहे का नाही? तुम्ही एवढ्या हलक्या आवाजाने का म्हणता मी नंतर सांगतो. या अर्थसंकल्पात जाहीर केला की शेतकऱ्याला मोफत वीज, आणि ती योजना अशी आहे, आपल्या भाषेत पारावरच्या सांगायचं झालं तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं बिल येणारच नाही. आता ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यालाच फक्त बिल येतंय असा माझा समज आहे. बाकीच्याला बिल यायचं आणि ह्या मोफत विजेचा संबंधच नाही, कारण पहिल्यापासूनच ते आपल्याला मोफत असा माझ्यासारख्याचा समज होतो. बघा किती जणांनी, म्हणजे मी जे बोलतोय ते खरं आहे का नाही? मग शेतकरी लाडका ज्यावेळेस झाला, आता या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला जर महायुती सरकारनं अगोदर देऊन तुमच्या खात्यावर जमा करून लाडकं केलं असेल, तरी महाविकास आघाडीचे विरोधक आत्ताही टीका करत असतील तर मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या या प्रचारात एका सभेत आणि दादांच्या एका प्रचार सभेत म्हणलं की आता सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला लाडकं करून वेगवेगळ्या योजना त्यांच्या खात्यात पैसे जाताना आपण जाहीर केल्या आणि ते देतोय. आता पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे, ज्यावेळेस सरकार आल्यानंतर पहिलं अधिवेशन होईल, या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा अशी कुठली तरी लाडकी योजना द्या, पुन्हा म्हणून हे तोंड उघडणार नाही, त्याच्याशिवाय हे गप्प बसणार नाही. एवढंच राहील. आता राहिले काय? सगळ्या महाराष्ट्रातली मायबाप जनता समाधानी, पण हे नाही. आता हे महायुतीचं सरकार एवढ्या सगळ्या योजना तुमच्या खात्यात जमा करून आज तुमच्या डोळ्यात डोळे घालून हात जोडून महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी इथं आमदार सुद्धा महायुतीचा म्हणजेच प्रकाशदादा निवडून यावे लागतील. एवढं सांगण्यासाठी मी एवढं सगळं फिरवून तुम्हाला सांगितलं का? इथं आणि इथं तुमच्या बसावं. सध्याचं वातावरण असं आहे. पण एक लक्षात घ्या की या महाराष्ट्रात कधीच, मी 25 वर्ष झालं समाजकारणात, राजकारणात, मी अनेक निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा, ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि
ज्या पद्धतीनं आता सुद्धा विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत, कधीच या महाराष्ट्रात जात पात धर्म बघून मतदान करायची मायबाप जनतेला कधीच अशा पद्धतीची राजकारणातून मत द्यायची सवय नव्हती. सुरुवात झाली ही लोकसभेपासून. कुणी केली? कोण कारणीभूत आहे? कोण असा राजकारणी, कोण असा पक्ष, कुठली अशी आघाडी आहे ज्याने असं राजकारण केलं असेल, ज्याला लोकसभेत फायदा झाला, त्यांनीच हे केलं असेल का नाही? का नुकसान झाल्याने केलं? म्हणजे आपण पडलो, ताई पडलं, आपण केलं का तुतारीने केलं? मूळ ह्या सगळ्या गोष्टीचं जर कारण काय असेल तर फक्त आणि फक्त तुतारी आहे. त्याच्यामुळं जेवढं काही आपल्या हातात आहे या जिल्ह्यात तर मी कुठंही कसल्याही परिस्थितीत तुतारी हा विषय, ज्यांनी सामाजिक सलोखा बिघडला, ज्यांनी जातीपातीत भांडणं लावले, धर्मात भांडणं लावले आणि ते भांडणं इथपर्यंत गेले की ज्या मुलं शाळेत जातात त्यांना वाचता येत नाही, पण ते सुद्धा जातींवर शाळेत भांडत असतील तर याच्यासारखा वाईट वेळ काय सांगा. त्या तुतारीचा इथं सुपडा साफ करायचा, हे हात जोडून विनंती करायला हवा. आणि ह्यांचा सगळ्याचा दादाला माहिती. तुम्ही ऐकलं लोकसभेच्या निवडणुकीत त्या आघाडीच्या तुतारीच्या टार्गेटवर महाराष्ट्रात फक्त मी एकटाच आहे. ते देशाचे नेते आदर आहे आम्हाला. कधीच त्यांनी मी त्यांचं राजकीय जीवन, कधीच त्यांनी माझ्यासारख्या एवढ्याशा कुटुंबातून आलेला, एवढ्याशा ह्याच्यातून आलेला वर टीका करावी ते काही साधा आहे का? काही ते दम असेल ना. म्हणून हात जोडून माझी विनंती आहे, कुठल्या अपक्षाच्या नादाला लागून आपलं मत वाया घालू नका. जबाबदारीपूर्वक बोलतोय, सुस्पष्ट बोलतोय. ही विधानसभेची निवडणूक लोकसभा झाल्यानंतर अशी झाली आहे की कधी कधी माझ्या परळीतल्या नगरपालिकेच्या प्रभागाची निवडणूकच आठवते. आमच्याकडे आपलाच कार्यकर्ता आहे, अतिशय गरीब आहे, त्याचं नाव दारिद्र्याखाली, पण प्रत्येक निवडणूक आली की गडी निवडणुकीत उभा राहणार आणि मत त्याचं एकटंच त्याला पडणार, दुसरं कुणाचं नाही, घरच्याचं सुद्धा. पण काय ना, निवडणुकीचं वातावरण आलं की त्याच्यासारख्याला सुद्धा वाटते आपल्यालाही जमत आहे. म्हणून या वातावरणाच्या बाबतीत जे लोकसभेत झालं, हो तो पराभव ताईंचा आपल्याला जसा जिवारी लागला त्याच्यापेक्षा जास्त माझ्या जिवारी लागला. 6,000 तशा भयंकर परिस्थितीत आपल्यापैकी अनेक जण ताईंचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आला असता. सभेला होतात ना, अनेक जणांची भाषणं झाली. कोण म्हणलं एवढ्या लाखानं, कोण म्हणलं एवढ्या लाखानं. दादा आपलंही भाषण झालं होतं, पण मी ज्यावेळेस भाषणाला उठलो, आजही आठवा, मी सांगितलं होतं ही निवडणूक जशी सोपी समजताय तशी. म्हणून आपल्याला जर वाटतंय की त्या परिस्थितीत आपला पराभव झाला तर त्याचं मूळ शोधा. तो पराभव कुणी केलाय? तो पराभव जातीपातीचं राजकारण ज्यांनी काढलं, जे मी अगोदर सांगितलं, त्यांनी पराभव केला. म्हणजे राग कुणावर असायला पाहिजे का कुणावर? अरे कुणी एखाद्याच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती असेल की त्याला असं वाटत असेल
पाडायचंच कुणाला. आपलं तसं नाही. आपण पाडण्यासाठी नाही, कुणाचं वाईट करण्यासाठी नाही, आपण राजकारणात सगळ्याचं चांगलं करण्यासाठी आहोत. आणि ते चांगलं करण्यासाठी आपल्याला दादांना मतदान करायचं. एक परिस्थिती तुम्ही आठवा. मताचा विषय सोडून द्या, पण या वयात सुद्धा ताईंसाठी दादांनी लोकसभेच्या निवडणुकीत कष्ट घेतले ना. त्यामुळे भूमिका स्पष्ट आहे. आता कोण कोण उभं राहिले मला त्यांचं नाव घेऊनही मोठं करावं आणि त्याची चर्चा विनाकारण काय. युट्यूबवर देश म्हणजे जगाची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 5 पट चॅनल झालेत युट्यूबवर. एका माणसाला एक माणूस त्याला बघायला 5 चॅनल आहेत युट्यूबवर जगात. त्याची चर्चा करायची. माझ्या दृष्टीनं फक्त एकच खंडोबारायाच्या साक्षीनं सांगतोय, जात पात धर्म, प्रत्येकाला आपण कुठल्या धर्मात आलो त्याचा अभिमान आपल्या घरात असला पाहिजे, धर्मात असला पाहिजे. कोण कुठल्या जातीत जन्माला येतो त्याला आपला अभिमान त्या जातीत जन्माला आलेलो त्याच्या घरात असला पाहिजे, त्या समाजात असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही समाजकारणात आणि राजकारणात उतरता त्यावेळेस जात पात धर्म करून ते सर्वसमावेशक राजकारण होऊ शकत नाही. माझ्या दृष्टीनं या निवडणुकीपेक्षा जर काही महत्वाचं असेल तर एवढंच आहे की ज्या युगपुरुष शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी रायडेश्वरावरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य मी निर्माण करणार ही शपथ घेतली. आणि स्वराज्य निर्माण करत असताना 18 पगड जाती धर्मातल्या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. त्या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी छत्रपती नाव दिलं नाही, कधी शिवाजी दिलं नाही, कधी भोसले दिलं नाही. त्या आदर्श राजांनी नाव दिलं रयतेचं राज्य आहे. रयतेचं म्हणजे जनतेचं. आणि त्यावेळेस त्या आदर्श राजांनी प्रत्येक गावाला गावकूस गावगाडा बांधून दिला. प्रत्येक गावात 18 पगड जाती धर्माचे लोक गुणागोविंदाने आनंदाने प्रत्येकाच्या सुखात दुःखात आनंदात आपण राहिलो का नाही. असलं वातावरण होतं माझ्या 8-9 महिने झालं. आज भीती ती आहे. पुढच्या पिढीचं कसं व्हायचं असंच तर चाललं. अनेक ठिकाणी आज बसायचे ठिकाण बदलले, किराणा घ्यायचे दुकान बदलले. हे पुरोगामी महाराष्ट्राला आपल्याला शोभणार आहे. आणि हे ज्यांनी केलं त्याला जर या महाराष्ट्राच्या पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत गाडायचं असेल तर या निवडणुकीत जात पात धर्म बघून नाही, इमानदारीनं तुमच्यासाठी जे प्रामाणिकपणानं सेवा करते त्याचा धर्मसेवा ज्याची जात सेवा आहे त्याच्या पाठीमागे उभा राहायला. तरच हे सामाजिक समतोल पुढे व्यवस्थित राहील. त्यांनी असं केलं जातीपातीचं धर्माचं राजकारण त्यांना मूठ मातीत घालायची वेळ आली. पण हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती आहे, या निवडणुकीत कोण काय असं समजू नका की मला काही कळत नाही. असं समजू नका की कुठं काय चाललंय, काय चर्चा हे कळत सगळं. आपल्याकडून ह्या सगळ्या परिस्थितीत कसली चूक होऊ द्यायची नाही. आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे. आपल्याला दादांना या ठिकाणी पुन्हा आपल्या सेवेसाठी. आणि दादा एकटे नाहीत, मी सुद्धा आहे, ताई सुद्धा आहे. मी तर आज आलोय प्रचाराला, ताई अगोदर बरोबर आहे. त्यामुळे ही भूमिका सगळी स्पष्ट आहे. नाही तर ही आला नाही, ती आला नाही. मी जे बोललो, मी एवढं स्पष्ट का बोललो माहिती आहे. माझा स्वभाव जे माझ्या इच्छा आहे ते सगळं फीड बसल्याशिवाय इथून निघत नाही. बरोबर आहे. मी जे बोलतो स्पष्ट बोलतो. पुन्हाला ह्याच्या बोलण्यातून काय निघालं बघा, हे असं बोललं बघा, संधीच ठेवत नाही. त्याच्यामुळं
निवडणुकीत महायुती चिन्ह घड्याळ नाव प्रकाश दादा असं म्हणतात. मशीनवर 1 नंबरवर नाव आहे. वीस तारखेला मतदान. हात जोडून कळकळीची विनंती, 21व्या शतकातलं राजकारण तुम्हाला तर माहिती आहे. एकविसव्या शतकातलं राजकारण लपून राहतच नाही. आणि तुम्ही एवढे हुशार आहेत, म्हणजे आपल्या गावाकडचे माणसं जेवढे हुशार आहेत ना राजकारणात, गळ्याच्या सांगतो आम्ही सुद्धा नाही, देशातले सुद्धा नाही, तुमच्या एवढं हुशार तुम्हीच. तुम्ही हसायला लागल्यात म्हणजे मान्य करता, किती हुशारी असावी बघा. माझ्या मतदारसंघात एक गाव आहे, नाव सांगत नाही मी, माझ्या मतदारसंघात नाव आहे लिंगाव म्हणून गाव आहे. ग्रामपंचायतची निवडणूक लागली, 4 पॅनल उभे झाले. 9ची ग्रामपंचायती, 1 सरपंच, 10 पॅनल 4. गाव एवढं हुशार ते म्हणले असं केलंय का बा, एका पॅनलची 3, दुसऱ्या पॅनलची 3, तिसऱ्या पॅनलची 3, चौथ्या पॅनलचा एकटा सरपंच. एवढी हुशारी कुठे बघायला मिळेल? सोसायटीत बघा 3-3, 4-4 पॅनल असतात. निवडणूक झाली 13 उमेदवार, 4 पॅनल झाल्यावर 23 52 चिन्ह, उमेदवाराची नावं, आणि ती चिन्ह बी अशी असते त्या माणसाने सुद्धा काय आयुष्यात बघितलेलं नसते असले चिन्ह असते. पण त्याच्यातून हुडकून काढतो, ह्याचे 2, त्याचे 2, त्याचे 4. म्हणजे हुशार कोण, आम्ही का तुम्ही? कोण? त्यामुळे हात जोडून कळकळीची एवढं स्पष्ट का सांगतो? किंतु परंतु नाही. महायुतीचं सरकार आणायचं आहे तर महायुतीचे आमदार लागतील, पक्षाचे लागतील, चिन्हाचे लागतील. आणि आम्हाला सुद्धा आमचं महाराष्ट्रात जर अस्तित्व तुम्हाला वाटत असेल राहावं, तर महायुतीचं सरकार आणि महायुतीच्या घटक पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदारच आमच्या मागे लागतील. उभा दुसरं राहून उपयोगाचं आहे का? पण असे काही गोंधळ तुमच्याकडून झाले आणि दुर्दैवानं महायुतीचं सरकार आलं नाही. दादा बोलता दुर्दैव, असं तो होणार झालं. आमचं काय व्हायचं ते होईल, तुमचं कसं हा प्रश्न माझ्या मनात. सांगा ना, खोटं बोलतोय का? माझ्या बोलण्यात काय रवानी का? याचा विचार कराल का नाही? म्हणून आपलं मत निष्कारण कुठलाही अपक्षाच्या नादाला लागून इकडं तिकडं देऊ नका. ते मत तुमचं वाया जाईल. क्षणभर वाटेल तुम्हाला की आपला राग निघाला, असलं जमणार नाही. राग काढायचा आहे तर मुळावर घालावा लागतो, तुथारीवरच. ती आली नाही पाहिजे, त्याच्यासाठी घड्याळच निवडून आणायची आहे. म्हणून हात जोडून आपल्याला सांगतो की आपल्या सगळ्यांची अस्तित्वाची परीक्षाची निवड. आपण सगळेजण चांगलं करण्यासाठी जन्माला आलो, वाईट करण्यासाठी नाही. आज समाजकारणात, राजकारणात आज आम्ही इथं आहोत स्टेजवर बसलेले, तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या ठिकाणी समाजकारणात, राजकारणात आहात. चांगलं करण्यासाठी आहोत, वाईट करण्यासाठी नाहीत. खंडोबा रायगड तोंड बघून तुम्ही बसलाय, बरोबर आहे. चांगलं करण्यासाठी का वाईट? मग जी मधल्या काळात वाईट करण्याची प्रवृत्ती राजकारणात ज्यांनी पुढे आणली आहे त्यांना इथंच मूठमाती देणं गरजेचं आहे. आपल्याला चांगलंच करायचं आहे. म्हणजे म्हणत असेल काळात आपल्याला निवडूनच आणायचं आहे, कुणाच्याही गुन्ह्यात सामील व्हायचं आहे, कुणाच्या दुःख आणून त्या दुःखात अश्रू नाही आणायचं. म्हणून आपण सर्वजण, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो आहे, या सगळ्या परिस्थितीत आजपर्यंत दादांनी आपल्या मतदारसंघात एवढा विकास केला. जात पात धर्म बघितला नाही, आम्ही कधी बघितलं. म्हणून सगळे संभ्रम बाजूला काढा आणि दादांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा राहा.
ही कळकळीची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. कुठे रे गडी तू?